तर हिंगोलीच्या कळमनुरीमध्ये आणि जालन्याच्या बदनापूरमध्ये पेट्रोल पंपावरती राडा झाला। कळमनुरीमधील पंपावरती रांग लावण्यावरून दोन गटात वाद झाला, तर बदनापूरच्या सारथी पंपावरती कर्मचारी आणि शेतकऱ्यांमध्ये वाद झाला। विक्रीस उशीर केल्यामुळे धक्काबुक्की झाली। हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील आराटी फाटा इथल्या पंपावर तुफान हाणामारी झाली। डिझेलसाठी लागलेल्या रांगेवरून दोन गटात वाद झाला। या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। जालन्यात बदनापूरच्या सारथी पेट्रोल पंपावर डिझेल भरण्यावरून कर्मचारी आणि नागरिकांमध्ये वाद झाला। यावेळी कर्मचारी आणि नागरिकांमध्ये धक्काबुक्की झाली, शिवीगाळही करण्यात आली। टँकर आल्यानंतर बराच वेळ झाल्यानंतरही पेट्रोल डिझेल विक्री सुरू न झाल्यामुळे नागरिक संतापले होते। बुलढाण्याच्या चिखली शहरातील रेणुका पंपाबाहेर शेतकरी ट्रॅक्टर घेऊन रांगेत उभे आहेत। काल दुपारपासून रांगेत असणाऱ्या शेतकऱ्यांना डिझेल साठा असतानाही रात्र पंपावरच काढावी लागली, कारण पंप मालकानं रात्री 9 वाजता पंप बंद केल्यामुळे शेतकऱ्यांना पंप सुरू होण्याची प्रतीक्षा करावी लागली। छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकातील HP पेट्रोल पंपावर मध्यरात्री पोलीस बंदोबस्तात पेट्रोल डिझेलचं वाटप करण्यात आलं। मध्यरात्री 1 वाजता पेट्रोलचा टँकर आल्यानं वाहनधारकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। जळगावच्या शेवटच्या टोकावर असलेल्या कुऱ्हा काकोडा परिसरात द्वारका किसान पेट्रोल पंपावर ग्राहकांनी गर्दी केली। पेट्रोल डिझेल घेण्यासाठी वाहनधारकांनी रात्री 12 वाजेपर्यंत पेट्रोल पंपावर रांगा लावल्या होत्या। पेट्रोल द्या, नाहीतर पेट्रोल पंप बंद करा अशी घोषणाबाजी करत ग्राहकांनी संताप व्यक्त केला। चाळीसगावात रात्री 1:25 TV9 मराठीनं पेट्रोल पंपावर रियालिटी चेक केलाय। चाळीसगावमधील 6 पेट्रोल पंपांवरील पेट्रोल डिझेलचा साठा संपलाय। TV9 मराठीनं मध्यरात्री 1:30 वाजता संपूर्ण शहरातील पेट्रोल पंपावर जाऊन सविस्तर आढावा घेतला। वाशिम जिल्ह्यात मागच्या 8 दिवसांपासून डिझेल तुटवड्याची परिस्थिती कायम असल्याचं चित्र आहे। शहरातील गजानन पेट्रोल पंपावर डिझेल उपलब्ध झाल्यानंतर शेतकऱ्यांनी डिझेल भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात रांगा लावल्या। रात्री 12:15 वाजल्यानंतरही शेतकऱ्यांच्या रांगा कायम होत्या।